लोकांनी ठरवलं आहे बाबा चांगलं काम करणाऱ्याला आपण मतदान करायचं आहे। आणि या भागामध्ये शाहूनगरमध्ये असू दे, दौलतनगरमध्ये असू दे, आम्ही जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा प्रॉपर्टी कार्ड जवळजवळ 550 ते 600 प्रॉपर्टी कार्ड आम्ही लोकांना दिलेलं आहे। त्या काँग्रेसचे 4 उमेदवार आम्ही आहे, चारीचे चारही उमेदवारांना आम्हाला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि पुढील 5 वर्षामध्ये या चारीचे चारही उमेदवारांच्याकडून जेवढी पाहिजे तेवढी कामे विकास कामे आम्ही करून घ्या। आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसचे उमेदवार आदरणीय उमेश अण्णा पवार। सर नमस्कार, मी आपलं स्वागत करतो। महापालिकेची निवडणूक होते, प्रचारादरम्यान आपलं सर्वत्र फिरणं होते, कसा प्रतिसाद लाभतोय काय सांगाल? आज महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही इथं फिरत आहे। दौलतनगर, शाहूनगर या प्रभागामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। लोकांनी ठरवलं आहे बाबा चांगलं काम करणाऱ्याला आपण मतदान करायचं आहे। आणि या भागामध्ये शाहूनगरमध्ये असू दे, दौलतनगरमध्ये असू दे, आम्ही जिव्हाळ्याचा प्रश्न आमचा प्रॉपर्टी कार्ड जवळजवळ 550 ते 600 प्रॉपर्टी कार्ड आम्ही लोकांना दिलेलं आहे। आणि ते प्रॉपर्टी कार्ड देत असताना ज्यांना घर बांधायचं आहे त्यांना 2.5 लाख रुपयाचं अनुदानसुद्धा आम्ही मंजूर करून दिलेलं आहे। ते अनुदान असं आहे, पंतप्रधान आवास योजनेतनं ते 2.5 लाख रुपये त्यांना मोफत मिळते, हे अनुदान आम्ही करून दिलं आहे। बाकीचे आम्ही आमदार फंडातून रस्ते केलेले आहेत, गटर केलेले आहेत, कोट्यावधी रुपयाची कामं केलेली आहेत। आज आम्हाला कामं सांगायची म्हणजे भरपूर आहेत, लिस्ट मोठी आहे आमची, आता सांगू शकत नाही, भरपूर अशी कामं केलं। आता हाच चौकात उभारला आपण, हाच रस्ता 50 लाख रुपयाचा केला आहे, इथं 50 लाखाचं गटर केलं आहे आपण आमदार फंडातनं केले। तसेच हाय मास्क इथं आत्ताच लावलेलं आहे, मागच्या आठवड्यात ऋतुराज पाटील साहेबांच्या फंडातून हाय मास्क लावलं आहे। रेड्याची टक्कर इथं आपण सुशोभीकरण केले, तर रेड्याच्या टक्करसाठी 30 लाख रुपयाचा निधी घेऊन आपण रेड्याच्या टक्कर इथं सुशोभीकरण केले। नक्कीच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिजन काय असणार आहे? विजन पुढील आणि 5 वर्षामध्ये आमचे जे काही उर्वरित प्रॉपर्टी कार्ड आहेत ते लोकांना द्यायचे आहेत आणि त्यांना हक्काचं घर त्यांना करायसाठी आम्हाला त्यांचं घर उभा करायसाठी त्यांना 2.5 लाख रुपयाचं अनुदान आहे ते आम्हाला मिळवून द्यायचं आहे। आणि त्याचबरोबर आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, प्रत्येक घरोघरी टॉयलेट बांधण्यासाठी आम्ही त्यांना साहित्य मोफत देणार आहे। आणि ते टॉयलेट बांधल्यानंतर ते टाकी न करता डायरेक्ट ड्रेनेज लाईनला त्यांना आम्ही जोडून देण्याचं काम करणार आहे। नक्कीच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आम्ही हे आवाहन करलो आहे की आज आमचं 4चं पॅनल आहे, त्या काँग्रेसचे 4 उमेदवार आम्ही आहे, चारीचे चारही उमेदवारांना आम्हाला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि पुढील 5 वर्षामध्ये या चारीचे चारही उमेदवारांच्याकडून जेवढी पाहिजे तेवढी कामे विकास कामे आम्ही करून घ्या। नक्कीच आताच आपण प्रभाग क्रमांक 16 मधील काँग्रेसचे उमेदवार उमेश देवाप्पा पवार यांच्याशी संवाद साधला। यांचे कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने असणारे व्हिजन जाणून घेतले, त्यांचा असणारा आजपर्यंतचा विकासाचा लेखाजोखा त्यांनी आपल्यासमोर थोडक्यात मांडला। तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय। KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर।